मित्रांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि आपण पाहत आहात द ट्रेडिंग यूट्यूब द कमोडिटी ट्रेडर यूट्यूब चॅनल. तर सर्वात पहिले आपण स्क्रीनवरती जो चार्ट पाहतात एशियन पेंट्सचा त्याच्यानंतर टाटा स्टील आहे. टाटा स्टीलमध्ये शक्यतो बायचे चान्सेस आहेत, कारण अजून कोर्सवर झालेलं नाही. EMA जी तुम्हाला मी स्ट्रॅटर्जी शिकवली आहे, EMAची 5 EMA आणि 10 EMAची डेलीच्या टाइम फ्रेमवरती. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, त्याच्यात आता सेल आलेला आहे कालच, 1 एप्रिलला कालच सेल आला आहे. त्याच्यानंतर आता मी हे स्टॉक असे सापडतो कसे किंवा मला भेटतात कुठे हे स्टॉक, आणि एवढ्या स्टॉकवरती मी का बरं ट्रेडिंग करतो. आता इथं पहा, झोमॅटोचा स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे 201चा. तिथूनच मार्केट परत वरती गेले. इथं हे पहा, इथून एकदा गेलं, नंतर इथून गेलं, नंतर इथून भरपूर वेळा मार्केटने या सपोर्टला रिस्पेक्ट दिलेली आहे. आणि हा रेजिस्टन्स आहे त्याचा 240चा जवळजवळ. तर मी स्टॉक सापडतो कसे आणि त्याच्यावरती वर्क आपण कसं करतो. त्याच्यानंतर आपण न्यू टॅब ओपन करायचा आहे. न्यू टॅब ओपन केल्यानंतर स्क्रीनर नावाची वेबसाईट आहे, ती आपण टाईप करून सर्च करायचे, नंतर ओपन करायचे. त्याच्यानंतर प्रोफाईल आपण बनवून घ्यायची सर्वात पहिले. त्याच्यानंतर इथं पहा, स्क्रीनरच्या शेजारी फीड आहे, स्क्रीन सेट आणि स्टूल आहे. त्याच्यानंतर खाली कोर वॉच लिस्ट आहे. तुम्हाला जर वॉच लिस्ट बनवायची असेल तर खाली क्रिएट न्यू वॉच लिस्टवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आता मी इथं विप्रो क्लिक केलं, त्यामुळे मला विप्रोचं सर्व सर्व दिसतंय. मेन बोर्ड मीटिंग केव्हा यायची यांची, नंतर हे सर्व दिसतंय आपल्याला. शेअर होल्डरची मीटिंग, पोर्टल आउटकम ऑफ पोस्टल बॅटल. त्याच्यानंतर आता समजा स्क्रीनवरती गेलं आपण, तर इथं पहा पॉप्युलर इन्व्हेस्टिंग थीम्स आहेत. हे सर्वात मेन आहे आपलं इन्व्हेस्टिंगसाठी. तर इथं पहा, लो ऑन 10 इयर ॲव्हरेज अर्निंग्स आहे, नंतर कॅपॅसिटी एक्सपेन्शन आहे, नंतर एफ आय बाईंगचे स्टॉक जे आहेत ते, नंतर मग कंपनीज क्रिएटिंग न्यू हायस आहेत, ते जे स्टॉक्स जे आहेत ते स्टॉक्स त्याच्यात. सर्वात पहिले आपल्याला जायचं आहे लो ऑन 10 इयर ॲव्हरेज अर्निंग्सचे स्टॉक आपल्याला सापडायचे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इथं कोल इंडिया आहे, NMDC आहे, TV टुडे, बजाज कंझ्युमर आहे, अंबिका कॉटन आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे दिसतंय पहा, सिरियल नंबर आहे, नेम आहे, प्राईस काय चालू आहे सध्या आजची. त्याच्यानंतर पी अर्निंग रेशो, प्राईस टू अर्निंग रेशो आहे, नंतर मार्केट कॅप आहे, डिव्हिडंड यील्ड आहे, क्वार्टर प्रॉफिट आहे, सेल्स क्वार्टर सेल्स आहे, ROC, ॲव्हरेज PT, ॲव्हरेज डिव्हिडंड यील्ड 3 वर्षाचा आहे आणि नंतर 10 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर एडिट कॉलम्स आहेत. एडिट कॉलम्समध्ये आपण क्लिक केलं, त्यानंतर पहा तुम्हाला प्राईस टू अर्निंग रेशो, मार्केट कॅपिटलायझेशन, डिव्हिडंड यील्ड. जर तुम्हाला समजा एखादा कॉलम नको असेल, समजा रन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड नको आहे, तिथं क्लिक करून सेव्ह कॉलम्स माझं म्हणलं, तिथं पहा लगेच येतो. त्याच्यानंतर खाली पहा सर्च क्वेरीज आहेत. त्याच्यानंतर जे जे फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला जो बनवला आहे, हा ग्राहम लाईक टू व्हॅल्यू स्टॉक बेस्ड ऑन ॲव्हरेज अर्निंग टू मल्टिपल इयर, स्क्रीन इयर यूज 10 इयर ॲव्हरेज अर्निंग्स. त्याच्यानंतर हा मार्केट कॅपिटलायझेशन डिवायडेड बाय ॲव्हरेज अर्निंग 10 इयर, त्याच्यापेक्षा 15पेक्षा कमी पाहिजे, आणि ॲव्हरेज डिव्हिडंड पे आउट 3 वर्षापेक्षा 3 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून दुसरे पण कंपनी बघू शकता. समजा आता NMDC बघू, तर NMDCची पूर्ण हिस्ट्री आपल्यासमोर येते. त्याची मार्केट कॅप किती आहे, त्याची करंट प्राईस किती चालू आहे, त्याने हाय किती मारला आहे, लो किती मारला आहे, स्टॉकचा PE काय चालू आहे, बुक व्हॅल्यू काय चालू आहे, सर्व इथं टोटल येते. त्याच्यानंतर 1 इयरचा जो ग्राफ आहे, मार्केटने कसं परफॉर्मन्स दिला आहे, ते सर्व येतं आपल्यासमोर. त्याच्यानंतर फायदे तोटे आहेत. कंपनी हॅज अ गुड रिटर्न टू इक्विटी, ROC, ट्रॅक इयर्स, ROC, ROE,
29.0% आहे. कंपनी हॅज बीन मेंटेनिंग अ हेल्दी डिव्हिडंड पेआउट ऑफ 39.5% आहे. हे चांगले पॉईंट्स आहेत ते. नंतर हे खराब जे पॉईंट्स आहेत समजा तोटे. द कंपनी हॅज delivered a poor sales growth of 11.9% over past 5 years. त्यानंतर अजून खाली कंपन्या जे आहेत ते दाखवले आहेत क्वार्टरली रिझल्ट्स आहेत. त्यानंतर इथं ऑपरेटिंग प्रॉफिट किती दाखवलं आहे, इयर ऑन इयरचा आहे. त्यानंतर अदर इन्कम काय चालू आहे त्यांचा ते टॅक्स आहे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस आहे. त्यानंतर इथं पहा नेट प्रॉफिट अँड लॉसमध्ये दिसतं आपल्याला 6,334 कोटी रुपयाचं आहे मार्च 2013चं. त्यानंतर रिसेंटली जे मार्च 2024चं इथे दिसतंय 5,575 कोटी. त्यानंतर खाली दिसते बॅलन्स शीट तुम्ही बघू शकता काय आहे. टोटल त्यांचे ॲसेट्स दाखवलेत खाली. नंतर कॅश फ्लो आहेत 2013 मध्ये किती आहे आणि आता 2000 रिसेंटली 16 मागच्या 2023 मध्ये मायनसमध्ये होता कारण कोविडचा इम्पॅक्ट हे बी असू शकतो. त्यानंतर खाली तर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न्स आहेत बघा. शेअर होल्डिंग पॅटर्न्स आपल्याला जास्त करून महत्त्वाचे आहेत आणि आपण ते पण बघू शकतो. मार्च 2022 मध्ये FIIने 6.88% आहे. नंतर जूनमध्ये कमी केली आहे 5%नी. नंतर सप्टेंबरमध्ये पण वाढवली थोडी. नंतर डिसेंबरमध्ये वाढवली, मार्चमध्ये वाढवली, जूनमध्ये कमी केली. नंतर रिसेंटली डिसेंबर 2024 मध्ये 12.12% सर्वात हायेस्ट कमाई आलेली आहे. जून 2024 ची 12.76%. नंतर प्रमोटर होल्डिंग्स पण 60.79%नी काही डॉक्युमेंट्स आहेत. तर आपण असे स्टॉक आपण डिफाईन करू शकतो आणि असे स्टॉक आपण घेऊ शकतो. त्यानंतर स्क्रीनवरती जे आपण परत गेल्यानंतर या FII बाईंगचे जे स्टॉक्स आहेत ते आपल्याला दिसत आहे समोर. अदानी विमलर आहे, इथं भरपूर स्टॉक्स आहेत. जवळजवळ खूप सारे स्टॉक्स आहेत FII जे बाय करतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून बघायचे असतील तर बघा तर खाली क्वार्टरली ग्रोथ नाही, हायर डिव्हिडंड यील्ड शेअर्स आहेत जे आपल्याला हायेस्ट डिव्हिडंड जे देतात 6 महिन्याला 3 महिन्याला ते स्टॉक्स आहेत. PSUचा याच्या स्टॉक्स असू शकतात काही. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन PSU स्टॉक्स आहे, गव्हर्नमेंटची कंपनी याचे. तर अशा प्रकारे आपण स्क्रीनवर जे वेबसाईट आहे ते वापरून आपण आपली ट्रेडिंग चांगली बनवू शकतो. अशा प्रकारे आपण ट्रेडिंग आपली चांगली करू शकतो. आणि जे बिगिनर्स लोक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे टूल्स आहेत ते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.